महाराष्ट्र के यवतमाल में झरी जामनी तहसील के पिवरडोल के कुछ नागरिक पिछले कई वर्षों से अपने परिवार की आजीविका चलाने के लिए तेंदुपत्ते तोड़कर गुजर बसर कर रहे हैं, लेकिन पिछले 3 साल से सभी तेंदुपत्ता मजदूर वर्ग बोनस से वंचित है। इन सभी तेंदुपत्ता मजदूरों की मांग है कि उन्हें बोनस जल्द से जल्द मिलना चाहिए। हालांकि हर साल शासन अपने स्तर में तेंदुपत्ता और अन्य वनोपज की खरीदी करती है। इसके लिए समय सीमा भी तय की जाती है। जंगल से हर मौसम में वनोपज लाया जाता है और शासन द्वारा बनाए गए संबंधित डिपो और फंड में जमा कराया जाता है, जिसके बाद इसकी राशि खाते में या फिर नकद भुगतान की जाती है। लेकिन लंबे समय से बोनस न मिलने से ये मजदूर वर्ग काफी परेशान है। आज हम आए हैं पिवरडोल गांव में। ये जो गांव के नागरिक हैं, जंगल में जाके तेंदुपत्ता तोड़ के अपना घर का उदरनिर्वाह करते हैं और इनका गए पिछले 3 साल से तेंदुपत्ता का जो बोनस मिलता है शासन से, वो बोनस नहीं मिल रहा है। इस वजह से बहुत परेशान है और इनकी मांग है कि इनको बोनस मिलना चाहिए। आइए हम उनसे बात करते हैं। माझं नाव विश्वनाथ गुरनुले, मी राहणार पिवरडोल, तालुका झरी जामनी, जिल्हा यवतमाळ। माझं असं म्हणणं आहे का या तेंदुपत्ता बोनस आम्हाला मिळालाच पाहिजे आणि हे जंगल वाघ आणि रानडुकराचं असल्यामुळे तरी त्या रानडुकरं आणि वाघाच्या धडीत जाऊन आम्ही एक एक पान जमा करून आम्ही पोटाचा निर्वाह करण्यासाठी आणतो आणि ह्या तेंदुपत्ता आम्हाला बोनस भेटावं म्हणून आणि आमची मजुरी, आमचा पोटाचा निर्वाह होण्यासाठी आम्ही एवढं प्रयत्न करतो। तरी आमच्या या प्रयत्नातून आमचे एक एक रुपया या शासन ग्रामपंचायतमध्ये पैसा जमा होऊन राहिला, पण आम्हाला पैसा मिळून नाही राहिला। आज 3 वर्षापासून आमचा पैसा मिळत नाही। 2021 पासून तर 2023 पर्यंत आमचा पैसा आम्हाला भेटून नाही राहिला आणि आम्ही कोणाकडे गेलं तरी आम्हाला पैसा कोणी आमचा काळजी घेऊन आमच्या पैशाचा कोणी जबाबदार नाही असं म्हणून म्हणायला लागले। तरीसुद्धा आम्हाला पैसा मिळण्यात यावा। आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार याने सभागृहामध्ये म्हटलेलं आहे का पहिलं 1% होता, आता 4% तुम्हाला बोनस ह्या स्वरूपात मजुरांना पूर्ण खेड्यावर आणि याच्यावर आपल्या खेड्यावर पण आम्हाला देतो बा, गावागावांना देतो असं म्हणले सुधीर भाऊ मुनगंटीवार सभागृहामध्ये म्हटले। त्याप्रकारे आम्हाला कुठल्याही पद्धतीचा बोनस हा पैसा मिळून नाही राहिला आणि भेटते तो पैसा आम्हाला किती 3 रुपये 2 रुपये प्रमाणे भेटतो, त्यासुद्धा पैसा आम्हाला भेटून नाही राहिला। आज 7 वर्ष पहिलं आम्हाला पैसा भेटत होता। पहिलं फॉरेस्ट पैसा देत होता, हातात आणून चेक देत होतं, पैसे नगदी देत होते। आता ग्रामपंचायतमध्ये पैसा आज 4-5 वर्षे वाटून दिला आणि 4-5 वर्षानंतर 2021 पासून ते 23 पर्यंत आम्हाला पैसा बंद आहे, आम्हाला पैसा मिळाला नाही। तरी पण आमचा पैसा आम्हाला मिळण्यात यावं हेच आम्ही अपेक्षा करतोय। और कुछ साथ में और तेंदुपत्ता के मजदूर हैं, उनसे भी बात करते हैं। नाव सर जोशना रामदास वाडगुरे, पिवरडोलवरून बोलून राहिलो। 3 वर्ष झाले, 21, 22, 23 पासून बोनस काय आम्हाला मिळाला नाही। त्याच्यामुळे आपले मजूर सगळे तलतलून राहिले। तेच आम्हाला भेटावं बा अशी आशा आहे आम्हाला, पण ग्रामपंचायतमध्ये सारे जमा झालेले आहे म्हणते, ते देऊन नाही राहिले। कसं काय आहे बा याचं काय समजून नाही राहिलं आम्हाला। 3 वर्ष झाले, त्याच्या आधी आम्हाला बोनस मिळाला होता आणि मिळतच होता। नंतर 2 वर्ष ते 3 वर्ष ग्रामपंचायतवाल्यांनी आमची घर टॅक्स पावती कपात करून बोनस दिलेला आहे। नंतर हा बोनस थांबवलेला आहे। आता 3 वर्ष झाले, 21, 22 आणि 23, 3 वर्षाचा बोनस ग्रामपंचायतकडे जमा आहे। विचारायला गेलं तर तुमचा बोनस आलेला नाही, उपसरपंच सांगतात आणि सरपंच सांगतात आलेला आहे। नेमकं काय हेच आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे। आणि कुठेही गेलं तरी तहसीलला जा, चौकशी करा। हा मजूर वर्ग काय करणार आहे? रोज मजुरी करून पोट भरायचं का तहसीलला फेऱ्या मारायचं हेच समजून नाही राहिलेलं आहे। आणि हा मजूर वर्गाचा आलेला बोनस जे आहे हा गावच्या विकासासाठी लावायला तयार आहे। हा मजूर वर्गाचा पैसा किती येणार आणि विकास काय करणार? आणि पिवरडोल येथे कुणीही येऊन पहा, वरच्या अधिकाऱ्यांनी काय विकास होऊन राहिला हे समजून राहिलेलं नाही आहे। कुठेही पहा विकास
कधी दिसणार नाही ना. हा मजुरांचा पैसा घेऊन थोडासा विकास करणार आहे का हे लोक, हेच आम्हाला समजून नाही राहिलेलं आहे. आणि हे वरच्यावर विचारायला गेलं तर आपला चुना लावणं सुरूच करत आहे. कधीही गेलं तरी तुमचा बोनस आलेला नाही, आम्हाला वरून आदेश आला आहे, लेटर आला, काहीतरी धुमाकूळ लावून आम्हाला पळवते. आणि मजूर वर्ग निराश होऊन हातात हात ठेवून बसलेले आहे. आणि आपला दररोजचा उपक्रम जे चालू आहे बोनससाठीच झडपड चालू आहे. आणि आलेल्या पैशातून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो. आज यानंतर हा जो प्रशासकीय खर्च आहे हा मायनस करण्याची पद्धत ही पुढच्या वर्षीपासून बंद करण्यात येईल. आणि त्याचा फायदा 1,60,000 पेक्षा जास्त आदिवासी व वनवासी तशा ग्रामीण कुटुंबांना होऊन अंदाजे या क्षणाला जो बोनस आपण त्यांना देतो तो 20 कोटी 21 कोटी राहतो. पण पुढच्या वर्षी साधारणतः या वर्षी हा बोनस हा 20 कोटीवरून डायरेक्ट 72.50 कोटी पर्यंत जाईल. यामध्ये चौपट वाढ होऊन या सर्व कुटुंबांना एक भरघोस मदत करण्याचा निर्णय यातून होईल. हा 72.50 कोटी या वर्षीचा बोनस कोणतेही प्रशासकीय खर्च उणे न करता, कोणताही पगार खर्च उणे न करता कष्ट करणाऱ्याच्या हातात अमृत महोत्सवी वर्षात देण्याची घोषणा या लक्षवेधीच्या निमित्ताने मी करतो.